माननीय दिनकरजी पावरासाहेब, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांची पेठ तालुक्यातील आमलोन गोंदे या ठिकाणी वन जमिनी आणि वन पलाट यांच्या बाबतीत स्थळ पाहणीसाठी ते दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही कातकरी बांधवांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी योजना आज आदिम जमातीसाठी जी तयार केलेली आहे, बोरविल, आंब्याची लागवड असेल आणि सेगवा असेल किंवा इतर जी शेती करण्यासाठी जे त्यांनी जी योजना, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन, हे आदिम जमातीसाठी ती योजना त्यांनी जी आज स्थळ पाहणीमध्ये केली, जागा व्हेरीफाय केली, याच्या बाबतीत आम्ही कातकरी बांधवांच्या माध्यमातून असेल, गोंदे, भायगाव, कोहोर, आमलोन, घनशेत, पाटा, दोनवडा, लिंगवणे, दाभाडी या ठिकाणाहून जे बांधव आले आहेत आणि त्यांनी बांधवांच्या माध्यमातून आम्ही पवारसाहेबांचं अभिनंदन करतो आणि ते पुढील वाटचालीस त्यांनी कातकऱ्यांना शुभेच्छा पण दिल्या. याच्याबाबत आम्ही त्यांच्या परत एकदा आदिम जमातीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करून आणि जी योजना स्पॉट व्हेरिफिकेशन पाहिली, त्यांचे आम्ही काम एवढे 8 दिवसापासून ते चालू करणार आहेत. नाशिक आदिवासी विकास विभाग दिनकर पावरासाहेब यांच्या हस्ते तसंच प्रकल्प कार्यालयातील भांगरे साहेब यांच्या उपस्थितीत आदिम कातकरी जमातीच्या वनजमिनी आणि सातबारा मालकीच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे. या पाहणी दरम्यान बोरवेल, आंबा लागवड, शेवगा लागवड, पाण्याची टाकी, पाईपलाईन, शेळीपालन गट, महिला व पुरुष तसंच कुक्कुटपालन इत्यादी विविध योजनांची सखोल तपासणी करण्यात आली. या सर्व योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून कातकरी समाजाचे स्थलांतर थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. शांभाऊ गावित, उपाध्यक्ष आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र यांच्या प्रयत्नातून आमलोन, गोंदे, पाटे, घनशेत, कोहर, भायगाव, लिंगावणे, दाभांडी, आबे, रुई, पेठा, करंजखेड, गावची बारी, डॉलरमाळा, धाब्याचा पाडा, निरगुडे, खरवळ, चिरापाली या गावांमध्ये भेटी देऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमाबद्दल आदिम कातकरी समाजाने दिनकर पावरासाहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. तसंच शांभाऊ गावित यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही योजना यशस्वीरित्या राबवली जात असून समाजाच्या विकासासाठी हे एक आदर्श उदाहरण ठरतंय. संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.